राम नाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व सनातन धर्म संपणार नाही. दाजी पणशीकर. ठाण्यात रंगला 136 कारसेवकांचा सन्मान व कौतुक सोहळा. जोपर्यंत रामनाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही, सनातन धर्म संपवता येणार नाही, असे परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, लेखक श्रीयुत दाजी पणशीकर यांनी केले. आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे. रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले, पण एकाचेही मंदिर झाले नाही, कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता, असेही ते म्हणाले. वर्ष 1990 आणि 1992 या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील 136 कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे, भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते. पणशीकर पुढे म्हणाले की गेली 70 वर्ष मी भारतभर फिरलो, पण असा मांगल्य योग येथे पाहायला मिळाला. अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचे दर्शन झाले. या सर्व कारसेवक यांच्यामुळे आपण 22 तारखेला राममूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करत आहेत. रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ही शक्ती येते कुठून? काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. रामाकडे वानर सैन्य होते, त्यांना फक्त आज्ञा कळत होती. तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलेले आहे हे श्रीरामाचे सामर्थ्य आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कारसेवकांचा सन्मान हा एका दृष्टीने ज्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1990 असेल, 1992 असेल, एक प्रकारच्या जीवाची बाजीच लावणं ज्याला म्हणता येईल, कारण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती. ती लावून त्या ठिकाणी लाखो कारसेवक देशभरामधले पोचले आणि त्यामुळे तो एक हुंकार रामभक्तीचा, रामशक्तीचा त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणूनच या 500 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईला त्या ठिकाणी यश आलं. 500 वर्षामध्ये अनेकांचं बलिदान झालं, अनेक जण मृत्युमुखी पडले, अनेक जण त्या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामुळे त्यांची स्मरण करणं, आता दिवाळी साजरी होणार आहे 22 तारखेला, त्याची सुरुवात पण झालेली आहे. तर अशा वेळेला कारसेवकांचंही स्मरण केलं जावं आणि या दृष्टीने हा कार्यक्रम कारसेवकांच्या सन्मानाचा आयोजित केला आहे. आपण त्याच्यात सहभागी होते, काहीतरी अशी घटना, काय आठवण असेल? त्या ठिकाणी मी 90लाही होतो, 92लाही होतो, पण 90ची अधिक मी आठवण मला प्रकर्षाने जाणवते. 90 साली ज्यावेळेला मुल्लायम सिंग, त्याला त्या काळामध्ये मुल्लायम म्हणायचे, हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एक चिठी भी मैं जाने नहीं दूंगा. परंतु त्याला हे माहिती नव्हतं की रामभक्ती आणि रामशक्तीचा केवढा मोठा आवाज आहे आणि त्या ठिकाणी कारसेवक पोचले. तर आम्ही देखील ज्यावेळेला इथून निघालो तर गुप्तपणे आम्ही निघालो. आमच्या घराघरामध्ये पोलीस येत होते, आमच्या लहान लहान मुलांना विचारत होते, ते देखील चिंतेमध्ये होते आणि झाशीपर्यंत आम्ही पोचल्यानंतर गाडी डिटेन केली. गाडी डिटेन केल्यानंतर देखील जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या लोकांच्या गाडीतून बसून पळून गेलो आमच्या मुख्य प्रमुखांना सांगून. आणि ज्या हॉलमध्ये आम्ही ठेवलो होतो तिथे देखील पोलीस पोचले. म्हणजे एवढ्या कठोरपणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथून देखील आम्ही त्यांच्या हातातून निसटलो आणि ज्या ठिकाणी आम्ही एका पटांगणामध्ये उतरलो घराच्या, तर ते मराठी माणसाचं घर होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी 5 दिवस ठेवलं आणि तिथून आम्ही आंदोलन करत होतो. एकदा एका ग्राउंडवर आम्ही आंदोलन करत असताना फायरिंग झालं आणि अक्षरशः माझ्या बाजूने हवा मारून त्या गोळ्या निसटल्या. एवढ्या प्रकारचा अत्याचार, एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका ही या लोकांनी घेतली. आता हे जरी रामभक्तीचं आव्हानच असले तरी देखील त्या काळामध्ये कठोरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. ही एक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आठवण. शेकडो कारसेवक गेले, काही दोन्ही वेळेला गेले, काही
कोणी 90 साली गेले, कोणी 92 साली गेले. आता अयोध्येला होणार याच्यामध्ये आपण कारसेवक काही होणार आहेत कार्यक्रम. नाही, अयोध्येला 22 तारखेला जो कार्यक्रम आहे तर त्या काळामध्ये या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने कारसेवक किंवा सगळेच जण अयोध्येला निश्चितपणे जातील. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कलाविष्कार 2024 व क्रीडा महोत्सव साजरा. आरोग्य आणि आनंद यासाठी कार्यशील व प्रयत्नशील रहा. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी कलाविष्कार 2024 सांस्कृतिक कार्यक्रम राम गणेश गडकरी रंगायतन तलावपाली ठाणे पश्चिम येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री मनोज जिंदल यांच्या हस्ते झाले. आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्या. दरवर्षी नवीन
वर्षात संकल्प करून दररोज नव्याने सुरुवात करा. सर्व चांगल्या सवयीचा अंगीकार करा. उत्तम आरोग्य आणि आनंद यासाठी कार्यशील व प्रयत्नशील राहा, असे मार्गदर्शन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी केले. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्री छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग श्री अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री वैजनाथ बुरुडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख श्री पंडित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भाऊसाहेब कारेकर, कार्यकारी अभियंता श्री प्रदीप कुलकर्णी, महिला व बाल विकास विभाग प्रमुख श्री संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख श्री संदीप चव्हाण तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दररोजच्या कामातून अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्टार प्रवाहवरील छोटे उस्ताद पर्व 2ची विजेती कुमारी श्रेया गाढवे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या अप्रतिम गाण्याने वातावरण प्रसन्न झाले. या कलाविष्कार 2024 कार्यक्रमात गायन, नृत्य, फॅन्सी डान्स, ड्रेस, एकपात्री नाटक, सामूहिक नाटक, वेशभूषा इत्यादी कलागुण यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सादरीकरण करण्यात आले. उत्तम कला सादरीकरण करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बक्षीस वितरण करून अभिनंदन करण्यात आले. घरगुती वापराच्या पाणीपुरवठा तक्रार निराकरणासाठी बैठकीचे आयोजन. जनहित याचिका क्रमांक 36/2016 मधील माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणीपुरवठ्याबद्दलच्या तक्रारीचे निराकरण करण्यासंबंधी समिती गठन करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक बुधवारी दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता माननीय आयुक्त कार्यालयाचे सभागृह 2रा मजला ठाणे महापालिका भवन 5 पाकडी येथे आयोजित करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की फक्त घरगुती कमी पाणी पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास त्यांनी त्यांचे लेखी सविस्तर प्रश्न घेऊन समितीच्या बैठकीसमोर उपस्थित राहावे. तक्रारीमध्ये घरगुती पाणी वापराच्या तक्रारींबाबतच माहिती सादर करण्यात यावी. इमारतीकरिता नळ संयोजनावर स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत किंवा नाही, इमारतीमधील एकूण सदनिका व मीटर नोंदीनुसार प्रतिदिन होणारा पाणीपुरवठा याची माहिती असावी. इमारतीमधील अस्तित्वातील नळ संयोजनावर आकार व एकूण नळ संयोजनाची संख्या नमूद करावी. तसेच संकुलन प्लांट आहे अथवा नाही, संकुल इमारतीमधील कूपनलिका STP प्लांट सुरू आहे अथवा नाही अशी सविस्तर माहिती अर्जात केलेली असावी, असे नगर अभियंता ठाणे महानगरपालिका यांनी कळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात बेघरांना शिधा वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या राममारुती रोड येथील बेघर निवारा केंद्र येथे कोपरी ब्लॉक अध्यक्ष श्री निलेश कोंडिंबा फडतरे यांच्या वतीने वृद्ध नागरिकांना तसेच बेघर मुलांना शिधा वाटपाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 1 किलो तांदूळ, 1 किलो पीठ, 1 किलो ज्वारी, अर्धा किलो तूर डाळ, अर्धा किलो साखर, चहा पावडर, 1 किलो खोबरेल तेल, टूथब्रश, टूथपेस्ट, 3 साबण, खोबरेल तेल 250 ml, बिस्किट पुडे, 3 नॅपकिन अशा पद्धतीची सामुग्री नजीब मुल्ला यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या निवारा केंद्रातील नागरिकांशी संवाद साधत असताना तेथील ज्येष्ठ नागरिकांनी काही इच्छा बाळगल्या असतात त्या त्वरित नजीब मुल्ला यांच्या वतीने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे, राष्ट्रवादी ठाणे शहर महिला आघाडी अध्यक्ष आघाडी वनिताताई गोतपगारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या पूर्व तयारीला आम्ही एक दिवस आधी वाढदिवस साजरा केलाय. अत्यंत चांगला मार्फत शहरी भागातले बेघर लोकांसाठी ज्यांना घरं नाही आहे त्याच्या बाबतीत चांगलं काम वुमेन्स वेलफेअर फाउंडेशन व त्यांचा समाज विकास विभाग हे करत आहेत. खूप अभिमानास्पद बात आहे की चांगली संस्था व ठाणे महापालिकेचा समाज विकास विभाग चांगला सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आज इथे जे 28 लोक आहेत त्यांच्यासोबत खरं वाढदिवस साजरा करण्याची मला संधी उपलब्ध आमचे सर्व स्नेही लोकांनी करून दिली आहे. चांगली सुविधा मार्फत देण्यात येत आहेत. नक्की ठाणे महापालिकाकडे असे शहरी भागात अजून बेघर केंद्र नक्की उभारावं. NNURM मार्फत हे काम सुरू आहे, पण हे काम पुढे पण चालू राहावं ही आमची आज इच्छा आहे. देर आहे दुरुस्त आहे. उशिरा माहिती पडलाय पण चांगला उपक्रम आहे. मी यांना एवढंच सांगतो का परांजपे साहेब, आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबातली सर्व सदस्य असे केंद्र चांगल्या रीतीने चालतील. त्यांना सर्व सुख सुविधा सामाजिक स्तरावर NGO मार्फत, व्यक्तिगत डोनेशन मार्फत किंवा महापालिका मार्फत सर्व उपलब्ध होतील हे मी त्यांना आश्वासित करतो. आणि असेच संस्था पुढे शहरी भागात यायला पाहिजे. मी दीक्षित मॅडम व त्यांच्या टीमचा आभारी आहेत की चांगल्या पद्धतीने ते व्यक्तिगतरित्या असे केंद्रांना ते लक्ष घालत आहेत आणि सामाजिक विभाग, समाज विकास विभाग चांगल्या रीतीने काम करत आहेत. असंच काम करत राहावं. वुमेन्स वेलफेअर फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम महापालिकेत सुरू असलेला आम्हाला माहिती पडलंय. पण या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे अध्यक्ष तत्परे हजरच असतात. आमची महिला अध्यक्ष गुरुप्रसाद हजरच असतात. त्यांचे संपर्क साधून वेळोवेळी पाहिजे असलेली गरज आम्हाला माहिती दिली तर नक्की आमच्या महिला विभागामार्फत परांजपे साहेब नक्की त्या बाबतीत आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला उपलब्ध करून देतील. महानगरपालिकेचा समाज कल्याण विभाग आणि वुमन्स वेलफेअर फाउंडेशनच्या निवारा केंद्रामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आमचे निलेश फडतरे यांनी इथे वाढदिवस आम्ही आज या निराधार लोकांबरोबर साजरा केला. महापालिका आणि वुमन्स वेलफेअर फाउंडेशन इथे आज आम्ही आल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे काम होत आहे. पण त्यांना अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वोपरी मदत करेल. मी निलेश फडतरे असेल, नितीन असेल, आमचे सर्व पदाधिकारी, वनिताताई असतील, यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एक सामाजिक बांधिलकीतनं आज आम्ही इथे वाढदिवस नजीब मुल्ला यांचा साजरा केलाय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी काही इथे मदत लागेल, महापालिका तर देतेच, त्याच्या व्यतिरिक्त जी काही मदत लागेल महापालिकेतनं ते नजीब मुल्ला असतील आणि पक्ष म्हणून मी असेल, आम्ही सर्वोपरी मदत या निवारा केंद्रासाठी देऊ. नजीब बोस हे कायमच समाजातील सर्व थरातील लोकांना कायमच मदत करत असतात. आणि ही जी एक संस्था आहे ती कायम त्यापासून वंचित राहिलेली होती. आणि जी मला समजली, समाज कल्याणचे जे आपले वाघमारे साहेब आहेत त्यांच्या मार्फत मला ते कळलं आणि दीक्षित मॅडम यांच्याकडनं सुद्धा ते समजलं. म्हणून मला तो उपक्रम दिसला की बाबा बॉसचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या माध्यमातून का होईना या निराधार सर्व व्यक्तींना एक मदत म्हणून आणि त्यांच्या सोबत बॉसचा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम आम्ही राबवण्याचा ताबडतोब ठरवला. आणि म्हणून आज सर्व हे नियोजन करण्यात आलं. त्याबद्दल बॉसचे खूप खूप हार्दिक आभार आणि परांजपे साहेब आणि नितीन पाटील साहेब यांचे खूप खूप आभार, ज्यांनी मला ताबडतोब या कार्यक्रमासाठी मदत देखील केली. आणि त्याबरोबर ब्लॉक अध्यक्ष स्वाती टिळक, महिला आणि सामाजिक न्यायाचे ब्लॉक अध्यक्ष ईश्वर आयरे यांचं देखील मला आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील हातभार लागले. त्याबद्दल सर्वांचे देखील धन्यवाद. आणि आपण सर्वांनी देखील इथं वेळ देऊन या कार्यक्रमाला खूप काय म्हणतात त्याला हातभार लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.